गोंदिया शहरात महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचं 62वं वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वीरित्या पार पडलं। 3 दिवस चाललेल्या या अधिवेशनात राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी विविध प्रश्नांवर चर्चा करत महत्त्वाचे ठराव मंजूर केले। महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचं 62वं वार्षिक प्रांतीय अधिवेशन 6, 7 आणि 8 मार्च दरम्यान गोंदिया येथील गुर्जर समाज भवन येथे आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी गोंदिया शहरातील नामांकित डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक तसंच औषध विक्रेते उपस्थित होते। अधिवेशनाला आरटीएफचे वरिष्ठ नेते आणि संघटनेचे पदाधिकारी JS मजुमदार तसंच कॉम्रेड शांतनू मित्रा यांनी मार्गदर्शन केलं। या दरम्यान गेल्या 2 वर्षातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसंच सदस्यांना काम करताना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। या अधिवेशनात विक्रय संवर्धन कर्मचारी कायदा 1976 वाचवण्याची शपथ घेण्यात आली तसंच केंद्र सरकारकडून श्रम कायदे रद्द करून त्याऐवजी 4 श्रम संहितांमध्ये बदल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला। देशात वाढत असलेल्या धार्मिक आणि सांप्रदायिक तणावाबद्दल चिंता व्यक्त करत त्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला तसंच महिला सशक्तीकरण आणि महिला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा संघटनात्मक सहभाग वाढवण्यासाठीही महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला। औषधांच्या सातत्यानं वाढणाऱ्या किमतींमुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधं उपलब्ध व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच डिजिटल प्रणालीतील हस्तक्षेप आणि गोपनीयतेच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करून त्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी दिली आहे। संरक्षणाला निर्माण झालेली सुरक्षितता यावर या अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे औषधाच्या किमती, सर्व औषधावरच्या किमती आणि DPCOची जी NPPAने किंमत निर्धारण पद्धती बदलण्यात यावी। त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या समस्या याच्यावर ह्या अधिवेशनामध्ये उहापोह करण्यात आला आणि येणाऱ्या काळावर यामध्ये आंदोलनात्मक कार्यक्रम कशा प्रकारे घेण्यात यावे याच्यावर चर्चा करण्यात आली आणि ते पुढील काळामध्ये येणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने, सर्वकष पद्धतीने, सर्व शक्ती लावून आपल्या ज्या राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं कायदेशीर आणि इतर मागण्या त्या पाठपुरावा करण्याचे ठरले। आमची काय ते मेन चर्चा याच्यावर झालेली आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट जे आहे ते गव्हर्नमेंटने रिपील केलेलं आहे, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी सतत संघर्ष करू आणि 4 जे श्रमसंहिता आहे त्याचा आम्हाला विरोध आहे, त्याला काही येतं गव्हर्नमेंटने रद्द करावा। यासाठी आम्ही गल्ली ते दिल्लीपर्यंत लढा उभा करू। आम्ही हे अहवाल घेतलेला आहे की क्वालिटी मेडिसिन विथ अफोर्डेबल प्राईस, याने चांगली औषधं कमी किंमतामध्ये जनसामान्याला अवेलेबल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काही तर गव्हर्नमेंटने सतत प्रयत्न करायला पाहिजे। त्यासाठी पण आम्ही चर्चा केली आणि डॉक्टर जे आले होते त्या अधिवेशनामध्ये त्यांनी आम्हाला ॲश्युअर केलं आणि आम्ही संघटनेने पण ॲश्युअर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या लढ्यामध्ये ते आमच्यासोबत कांद्याला कांदे देऊन लढा देणार आहे। या अधिवेशनात पुढील 2 वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यात नरेंद्र सिंग यांची अध्यक्षपदी, श्रीकांत फोपसे यांची महासचिवपदी आणि विशाल भुमरे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गोंदिया युनिटच्या सुमारे 70 ते 80 सदस्यांनी कॉम्रेड संतोष बकरे आणि कॉम्रेड दिनेश मिश्रा यांच्या नेतृत्वात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अथक परिश्रम घेतले। या 3 दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून सुमारे 400 सदस्य सहभागी झाले असून त्यांच्या हितार्थ अनेक निर्णय घेण्यात आले।